आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं। भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांनी वैष्णवीच्या वडिलांसह कुटुंबियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद घडवला। महाजनांनी सांत्वन केल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। तसंच तुम्हाला पाहिजे त्या वकिलाचं नाव गिरीश महाजनांकडे द्या असं सांगताना दोषींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन देखील दिलं। हॅलो, मी इकडे पुण्याला आलोय कसपटेंकडे, वैष्णवी कसपटेंकडे। जे बघा बोलून वडील आहेत कसं, आपलेच कार्यकर्ते आहेत, त्यांची बोलतो। नमस्ते नमस्ते, मी देवेंद्र बोलतोय। आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी, आपण काळजी करू नका। ही सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे, पण बिलकुल आम्ही सरकार, पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत। बिलकुल काळजी करू नका आपण। हो सर। आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। हो सर। फार वाईट वागले, बिलकुल यांना सोडायचं नाही आपल्याला। समजदार साहेब चांगले, त्यांना माझ्या मुलीला न्याय द्या साहेब। नक्की नक्की न्याय देऊ आपण, काय काळजी करू नका, नक्की न्याय देऊ। आणि जे जे करायचं, जे जे करता येईल, कडक जे करता येईल, कठोरात कठोर करता येईल ते करू आपण, काळजी करू। साहेब एक विनंती हॅलो की सांगा ना। सरकारी वकील रणजित कावेडिया सरांना एक अपॉइंट केलं तर आम्हाला बरं वाटेल। राजेश कावेडिया। ठीक आहे, जे चांगले तुम्ही म्हणाल त्यांना करू। हो, दादांकडे आम्ही तसं केलं, अजय दादांनाही ते सध्या केलं। हो हो, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा। मोका कसा लागेल तुम्ही हो ते बघा, मी तुम्हाला सांगतो, कायद्यात जे बसेल ते सगळं कठोरात कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये, आणि तुम्ही सांगाल तो वकील करू। हो सर। राजेश कावेडिया। वैष्णवीचा हुंडाबळी गेल्यानंतर तिला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचा एक एक करून धक्कादायक कृत्य आता समोर येऊ लागलेत। सुनांना छळून त्यांच्या कुटुंबियांकडून वसूल केलेल्या पैशांवर